आजच्या लेक्चरमध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशनच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांना कव्हर करणार आहोत. हे सर्व प्रश्न आपल्याला चौकीदार पदाची जी परीक्षा होईल आणि निरीक्षक पदाची जी परीक्षा होईल, त्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतील. कारण या सर्व प्रश्नांना खूप वेळेस यापूर्वी विचारून झालेलं आहे आणि यापुढेही विचारलं जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला जमलं पाहिजे. जर आपल्याला उत्तर जमलं नाही, तर तो प्रश्न व्यवस्थित नंतर लक्षात ठेवायचं, त्याचं उत्तरही लक्षात ठेवायचं. पहिला प्रश्न दिलेला आहे, कोड ऑफ डिप्लोमॅटिक एटिकेट्स अँड प्रेसिडेन्स. जो राजनैतिक शिष्टाचार असतो त्याला काय म्हटलं जातं? सगळ्यांना माहिती असेल राजनीतिक शिष्टाचार म्हणजे राजकारणातील जी लोक आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारचं प्रेसिडेन्स असतो, शिष्टाचार असतो. एक वेगळ्या प्रकारचा पदक्रम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मग याला आपण काय म्हणतो? तर याला आपण म्हणत असतो प्रोटोकॉल. याला आपण काय म्हणतो मित्रांनो? प्रोटोकॉल. म्हणून जो राजनैतिक शिष्टाचार असेल त्याला काय म्हटलं जाईल? प्रोटोकॉल म्हटलं जाईल. पहिला शब्द दिलेला आहे स्टेट्समॅनशिप. स्टेट्समॅनशिप म्हणजे काय? कुशलता. एक राजकारणी असेल, त्याची जर कुशलता असेल राजकारणामध्ये तर त्याला स्टेट्समॅनशिप असं म्हटलं जातं. सो हे उत्तर होईल का आपलं? नाही. त्यानंतर डिप्लोमॅसी. डिप्लोमॅसी म्हणजे काय? जे एक्सटर्नल अफेअर्स असतात किंवा इंटरनॅशनल रिलेशन्स असतात, त्यांना मॅनेज जे केलं जातं, त्यासाठीची जी युक्ती वापरली जाते किंवा त्याला काय म्हटलं जातं? डिप्लोमॅसी म्हटलं जातं. त्यानंतर हायरार्की म्हणजे काय? एक प्रकारचा क्रम असतो आणि हायरार्की हे आपलं उत्तर होणार नाही. प्रोटोकॉल इज द राइट आन्सर. ओके, ऑलराइट, क्लिअर. पुढचा प्रश्न बघा. पुढे आहे टू रिनाउन्स. रिनाउन्स म्हणजे काय मित्रांनो? सोडून देणे, त्याग करणे. रिनाउन्स म्हणजे काय? सोडून देणे, त्याग करणे. रिनाउन्स म्हणजे सोडून देणे किंवा त्याग करणे. मग कशाचा त्याग केला जात आहे? तर या ठिकाणी बघा विचारलेलं आहे हाय पोझिशन म्हणजे जे उच्च पदावर आहे, त्या उच्च पदाचा जर एखादा व्यक्ती त्याग करत असेल किंवा जे उच्च ऑथॉरिटी त्याला मिळालेली आहे किंवा जो कंट्रोल आहे त्याचा जर तो त्याग करत असेल, तर त्याला काय म्हटलं जातं? मग एखादा व्यक्ती कुठल्याही गोष्टीचा त्याग जर करत असेल, एखाद्या पदाचा किंवा एखाद्या ऑथॉरिटीचा, अधिकाराचा, तर त्याला ॲब्डिकेट असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जाईल? ॲब्डिकेट असं म्हटलं जाईल. पहिला शब्द आहे ॲबडक्ट. ॲबडक्ट या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो? किडनॅप. ॲबडक्ट या शब्दाचा अर्थ काय होतो? किडनॅप, ज्याला तुम्ही हायजॅक असं पण म्हणता. आणि म्हणून हा शब्द पुढे विचारला जाऊ शकतो, परंतु हे आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. कारण या ठिकाणी काय अधिकाराला सोडण्याची चर्चा होत आहे. अबॅन्डन म्हणजे फक्त सोडून देणे. अबॅन्डन म्हणजे काय? फक्त सोडून देणे, त्याग करणे. परंतु एक्झॅक्टली जर हायर ऑथॉरिटी असेल किंवा कंट्रोल असेल किंवा राजगादी असेल, याला जर आपण सोडून देत असू, तर त्यासाठी ॲब्डिकेट या शब्दाचा वापर केला जातो. आणि त्यानंतर हा जो अबॉर्ट शब्द या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो, या अबॉर्ट शब्दाचा अर्थ होतो कॅन्सल आणि हे सगळ्यांना माहिती असेल. सो ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. आता बघा मित्रांनो पुढचा प्रश्न. नॉट टू बी मूव्ड बाय एंटिटी. नॉट टू बी मूव्ड बाय एंटिटी म्हणजे काय मित्रांनो? एंटिटी म्हणजे विनंती. फार विनंती किंवा विनवणी करून देखील जो व्यक्तीवर काही फरक पडत नाही, त्याला काय म्हटलं जातं? पहिला शब्द यांनी दिलेला आहे रेगरस. रेगरस म्हणजे काय? कठोर. रेगरस इम्प्रिझनमेंट आपल्याला माहिती असेल, की कठोर कारावास. म्हणून रेगरस म्हणजे तर कठोर होईल. परंतु हा व्यक्ती कसा आहे? विनंती केल्यानंतरही हा व्यक्ती काय आहे? या व्यक्तीवर फरक पडत नाहीये. नेग्लिजंट म्हणजे काय मित्रांनो? नेग्लिजंट म्हणजे निष्काळजी, ज्याला आपण म्हणतो, की जो व्यक्ती कसा आहे? केअरलेस आहे. सो ऑप्शन 2 आपलं उत्तर होईल का? नाही. ज्या व्यक्तीला विनवणी करून देखील काही फरक पडत नाही, त्याला आपण एक्झॉनरेबल म्हणत असतो. त्याला आपण काय म्हणतो? इनएक्झॉरेबल असं म्हणत असतो. त्यानंतर पुढचा शब्द दिलेला आहे डेस्पोटिक. डेस्पोटिक या शब्दाचा अर्थ काय होईल मित्रांनो? जो व्यक्ती जुलमी आहे. जो व्यक्ती कसा आहे? जुलमी आहे, एकाधिकारशाही आहे, जुलमी आहे, जुलम करतो आहे, त्याला आपण म्हणू शकतो डेस्पॉटिक. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, ॲन ऑब्जेक्ट ऑर पोर्शन सर्व्हिंग ॲज अ सॅम्पल. एखादं सॅम्पल जे असेल, नमुना जर असेल, तर नमुनाला आपण काय म्हणतो? नमुनाला आपण काय म्हणणार? स्पेसिमेन म्हणणार. स्पेसिमेन कॉपी आपण म्हणत असतो ना, तेच नमुना वगैरे. स्पेसिफिकेशन म्हणजे काय? वैशिष्ट्य. स्पेसिफिकेशन म्हणजे काय मित्रांनो? जे काही वैशिष्ट्य असणार आहे, त्या वैशिष्ट्याला आपण काय म्हणत असतो? वैशिष्ट्य. वैशिष्ट्याला आपण स्पेसिफिकेशन म्हणतो. स्पेक्टर म्हणजे काय? घोस्ट. घोस्ट म्हणजे सगळ्यांना माहिती असेल, ज्याला आपण भूत असं म्हणतो. आणि त्यानंतर स्पेक्टॅकल. स्पेक्टॅकल म्हणजे काय? दृश्य किंवा देखावा. आणि म्हणून ही ऑप्शन्स आपली उत्तरं होणार नाही. ऑप्शन क्रमांक 4 स्पेसिमेन इज द राइट आन्सर. ज्याला आपण मराठीतनं नमुना असं म्हणत असतो. पुढे बघा, द प्रॅक्टिस ऑफ सबमिटिंग ऑफ अ प्रपोजल टू ए पॉप्युलर व्होट. म्हणजे अनेक लोकांचं एका विशिष्ट व्यक्तीप्रती किंवा अनेक लोकांचं एका विशिष्ट मुद्द्यावर मत द्यायचं आहे. त्याला जनमत म्हटलं जातं. जनमत संग्रह म्हटलं जातं. इलेक्शन होणार नाही. रेफरन्स संदर्भ होणार नाही. लोकप्रियता होणार नाही. रेफरंडम जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होईल, ज्याला आपण जनमत संग्रह किंवा जनमत चाचणी असं म्हणत असतो. पुढे बघा, अ हॉलो ऑब्जेक्ट यूज्ड टू कंटेन असेंब्ली. एक हॉलो
खोलगट ऑब्जेक्ट असणार आहे. म्हणजे अशा प्रकारचं एक पात्र असेल किंवा एक अशा प्रकारचं भांडं असेल, की जे खोलगट असणार आहे, पसरट असणार नाही. प्लॅटर, स्लॅबर आणि प्लेट हे सगळे पसरट असतात. प्लॅटर कशाला म्हटलं जातं? एक मोठा पसरट ट्रे जो असेल त्याला आपण प्लॅटर म्हणतो. हे आपलं उत्तर नाही. हे आपलं उत्तर होणार नाही. ओके. त्यानंतर सल्वर हा पण एक मोठा ट्रे असणार आहे, परंतु याला सजावट केलेली ट्रे असं आपण म्हणत असतो आणि म्हणून हे पण आपलं उत्तर होणार नाही. प्लेट म्हणजे ताट तर सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे रिसेप्टॅकल. रिसेप्टॅकल म्हणजे काय? चंचू पात्रासारखं खोलगट पात्र जे असणार आहे त्याला आपण हॉलो ऑब्जेक्ट असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा मित्रांनो, फीलिंग इनसाइड यू व्हिच टेल्स यू व्हॉट इज राइट एंड व्हॉट इज रॉंग. तुमच्या आतमध्ये असलेली जी फीलिंग्स किंवा भावना जी आहे, की जी तुम्हाला काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे सांगत असते. या प्रकारच्या फीलिंग्सला आपण सतसत विवेक बुद्धी असं म्हणतो आणि सतसत विवेक बुद्धीलाच आपण इंग्रजीमधनं कॉन्सायन्स असं म्हणत असतो. सो कॉन्सायन्स जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. क्लेव्हरनेस म्हणजे काय? कुशलता किंवा हुशारी. कॉन्शियसनेस म्हणजे काय? जाणीव किंवा जागृतता ज्याला आपण म्हणतो. फिअर म्हणजे भीती सगळ्यांना माहिती असेल. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 कन्सायन्स जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. रिलीज ऑफ अ प्रिझनर फ्रॉम अ जेल ऑन अ सर्टन टर्म्स अँड कंडिशन. एखाद्या कैदीची काही टर्म्स अँड कंडिशनवर जर सुटका केली जात असेल, तर त्याला काय म्हटलं जातं? एखाद्या कैदीची काही टर्म्स अँड कंडिशनवर सुटका केली जात असेल, त्याला आपण काय म्हणतो? पेरोल असं म्हणत असतो. पार्ले म्हणजे काय होईल? चर्चा, डिस्कशन. पार्डन म्हणजे क्षमा आणि त्यानंतर एक्विटल म्हणजे काय? निर्दोष सुटका. या ठिकाणी रिलीज ऑफ अ प्रिझनर, प्रिझनर म्हणजे कैदी आणि रिलीज म्हणजे सोडणे. रिलीज ऑफ अ प्रिझनर कैदीची सुटका फ्रॉम जेल, जेलमधनं ऑन सर्टन काही निश्चित टर्म्स अँड कंडिशनवर याला आपण पॅरोल असं म्हटलं जातं. बेल आणि पेरोल सगळ्यांना माहिती असेल. बेल काय आहे? ही अटकपूर्व आणि गुन्हा सिद्ध होण्यापूर्वी पण दिली जाऊ शकते. परंतु पॅरोल ही गुन्हा पूर्णतः सिद्ध झालेला आहे. न्यायाधीशांनी शिक्षा पण त्यांना दिलेली आहे. शिक्षा भोगत आहे व्यक्ती आणि त्याच्यातनं त्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे. तर मग तो पॅरोलसाठी काय करतो? ॲप्लिकेशन करतो आणि पॅरोलवर त्याला बाहेर सोडलं जातं ऑन सर्टन टर्म्स अँड कंडिशन्स. लॉस ऑफ मेमरी, स्मृतिभ्रंश ज्याला आपण म्हणतो. जे स्मृतिभ्रंश होणार आहे, स्मृतिभ्रंश जो होणार आहे, म्हणजे पूर्णतः मेमरी जी आहे ती व्हॅकेट होऊन जाणार आहे. मागचं काहीही आठवणार नाही. पहिला शब्द आहे एम्ब्रोशिया. एम्ब्रोशिया म्हणजे फूड ऑफ गॉड. जे लॅटिन आपण म्हणू शकतो जे रोमन गॉड आहे, त्यांच्यासाठी आपण जे फूड देतो त्यांना आपण म्हणतो एम्ब्रोशिया आणि मराठीतनं जर आपण याला म्हणत असू तर आपण आपल्या देवांना नैवेद्य दाखवतो. सो नैवेद्य याचं उत्तर होऊ शकतं, परंतु हे आपलं आन्सर होणार नाही. एम्नेशिया म्हणजे काय मित्रांनो? तर एम्नेशिया म्हणजे स्मृतिभ्रंश आणि हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर इन्सोम्निया. इन्सोम्निया म्हणजे काय मित्रांनो? निद्रानाश. इन्सोम्निया म्हणजे निद्रानाश, की असा व्यक्ती की ज्याला झोपच लागत नाहीये रात्री. सो त्याला निद्रानाश असं आपण म्हणत असतो. फॉरगेटिंग म्हणजे काय? विसरणे आणि म्हणून ही आपली उत्तरं होणार नाही. ओके, ऑलराइट. इन्सोम्निया म्हणजे निद्रानाश आणि एम्नेशिया म्हणजे काय? स्मृतिभ्रंश, लॉस ऑफ मेमरी. पुढे बघा, तू स्ट्रगल हेल्पलेसली. एखादा व्यक्ती जर हेल्पलेसली स्ट्रगल करत असेल, संघर्ष करत असेल, त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं फ्लाउंडर. त्याला काय म्हटलं जातं? फ्लाउंडर. जर दुसरा शब्द पाहिला फाउंडर, तर फाउंडर म्हणजे काय? संस्थापक. सगळ्यांना माहिती असेल. एखादी संस्था असेल, ती ज्याने सुरू केली असेल, तो संस्थापक असणार आहे. फंबल म्हणजे काय? कन्फ्यूज होणे, गोंधळणे. फंबल म्हणजे काय? गोंधळणे, कन्फ्यूज होणे. गोंधळणे किंवा कन्फ्यूज होणे ज्याला आपण म्हणत असतो. त्यानंतर फिंगर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. बोट किंवा बोट लावणे. सो ऑप्शन क्रमांक 2, 3, 4 आपली उत्तर होणार नाही. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. ए पोस्ट विथ अ लिटल वर्क बट हाय सॅलरी. एक असा व्यक्ती अशा ठिकाणी काम करतोय, की पोस्ट खूप मोठी आहे. सॅलरी पण खूप जास्त आहे. परंतु काम फार कमी आहे किंवा कामच नाहीये. अशा परिस्थितीत आपण या शब्दाला म्हणतो साइनक्युअर. या परिस्थितीत आपण या शब्दाला काय म्हणतो मित्रांनो? साइनक्युअर. डायरेक्टर म्हणजे दिग्दर्शक सगळ्यांना माहिती असेल. ट्रस्टी म्हणजे विश्वस्त सगळ्यांना माहिती असेल. ऑम्बड्समॅन म्हणजे लोकपाल हे सगळ्यांना माहिती असेल. परंतु चला आपण लिहून घेऊया. ऑम्बड्समॅन म्हणजे काय? ज्याला आपण लोकपाल असं म्हणणार आहोत. ओके. त्यानंतर साइनक्युअर म्हणजे हे तर आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर ट्रस्टी म्हणजे कोण? विश्वस्त. ट्रस्टी म्हणजे कोण? विश्वस्त आणि डायरेक्टर तर सगळ्यांना माहिती आहे. ओके. जो दिशा दाखवतो तो डायरेक्टर. टू स्वीप ओव्हर समथिंग सो ॲज टू सराउंड इट कंप्लीटली.
असं काहीतरी अशा पद्धतीने झाकणे, की ते पूर्णतः काय होईल? सराउंड होईल. मग पूर्णतः झाकले जाणे, सराउंड होणे यासाठी आपण कोणत्या शब्दाचा वापर करतो? एन्गल्फ या शब्दाचा वापर करतो, की पूर्णतः आपण काय केलेलं आहे? कव्हर केलेलं आहे किंवा वेढा दिलेला आहे. इम्बाईब म्हणजे काय मित्रांनो? तर शोषून घेणे. इम्बाईब म्हणजे काय? ज्याला आपण म्हणू शकतो ॲब्सॉर्ब. इम्बाईब म्हणजे काय? इम्बाईब म्हणजे ॲब्सॉर्ब. म्हणजे हे उत्तर होईल का? नाही. ड्रॉन म्हणजे काय? ड्रॉन म्हणजे पाण्यात बुडणे. सो हे आपलं उत्तर होईल का? नाही. प्लंज म्हणजे काय? झेप घेणे. प्लंज म्हणजे काय? झेप घेणे. सो हे पण आपलं उत्तर होईल का? नाही. सो ऑप्शन क्रमांक 1 जे आहे एन्गल्फ आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. अ पर्सन हू राइट्स डेकोरेटिव्हली एक व्यक्ती की जो डेकोरेटिव्हली लिहीत असतो. एखादा व्यक्ती जर डेकोरेटिव्हली लिहीत असेल किंवा डेकोरेटिव्हली किंवा अतिशय सुंदर पद्धतीने जे लिखाण केलं जात असेल त्याला काय म्हटलं जातं? तर तो व्यक्ती जो आहे त्याला आपण कॅलिग्राफर असं म्हणतो. कारण कॅली म्हणजे काय सुंदर आणि ग्राफर म्हणजे लिहिणारा. सो जे सुंदर लिहिलं जातं त्याला कॅलिग्राफर म्हटलं जातं. त्यानंतर हा शब्द जो आहे कोलियर सो हा कोळसा खाणीत काम करणारा, कोळसा खाणीत काम करणारा व्यक्ती. त्यानंतर बघा कोरिओग्राफर सगळ्यांना माहिती असेल, की विविध प्रकारचे डान्स स्टेप्स जो डिझाइन करतो, तयार करतो त्याला आपण कोरिओग्राफर असं म्हणतो. म्हणून हे उत्तर होणार नाही. कार्टोग्राफर म्हणजे जो मॅप मेक करतो, मॅप तयार करतो, नकाशे तयार करतो त्याला आपण कार्टोग्राफर म्हणतो. एम-पी-एस-सीने 2 ते 3 वेळेस विचारलेला शब्द आहे. पुढे बघा पर्टनिंग टू कॅटल जो कॅटलशी संबंधित आहे, जो गुराढोरांशी संबंधित आहे. पहिला शब्द आहे कॅनाईन. कॅनाईन या शब्दाचा अर्थ कुणाशी इंडिकेट करतो मित्रांनो? कॅनाईन या शब्दाचा अर्थ जर तुम्ही पाहिला, तर कॅनाईन हा डॉगशी संबंधित आहे. कॅनाईन कशाशी संबंधित आहे? डॉगशी संबंधित आहे. म्हणजे डॉगशी संबंधित विचारलेलं आहे का नाही? गुराढोरांशी संबंधित विचारलेलं आहे. आपल्याला कुणाच्या संबंधित विचारलेलं आहे? जे गुरंढोरं आहेत त्या संबंधित. गुरे-ढोरं. यांच्याशी संबंधित विचारलेलं आहे. फेलाईन म्हणजे काय? कॅटशी संबंधित. जर F-E-L फेल दिसत असेल तर हे काय आहे? कॅटशी संबंधित आहे. हे कोणाशी संबंधित आहे? कॅटशी संबंधित. म्हणून हे आपलं उत्तर होईल का? नाही. त्यानंतर बोवाईन जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, तर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. कारण कारण मित्रांनो, बी-ओ-व्ही जो रूट आहे, हा रूट दोन्ही ठिकाणी यूज केला जातो. काऊसाठी पण यूज केला जातो आणि कॅटलसाठी पण यूज केला जातो. म्हणून कॅटलशी जे रिलेटेड असेल ते बोवाईन असेल. ओके. बोविसाईड म्हणजे गुराढोरांची हत्या पण होते आणि काऊची हत्या पण होते. त्यानंतर वर्मिनस म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारचे पेस्टिसाइड्स वगैरे जे आपण म्हणत असतो ना, वेगवेगळ्या प्रकारचे किडे. सो या ठिकाणी हे आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन क्रमांक 3 बोवाईन इस द राइट आन्सर. पुढे बघा प्रश्न क्रमांक 15 टू लूक ॲट समवन्स इन अँग्री ऑर थ्रेटनिंग वे. अशा व्यक्तीकडे एकदम अतिशय थ्रेटनिंग म्हणजे अतिशय आपण त्याला म्हणू शकतो खूप क्रोधाने, खूप रागाने एखाद्या व्यक्तीकडे बघणे त्याला आपण काय म्हणतो? ग्लोवर म्हणत असतो. त्याला आपण काय म्हणत असतो? ग्लोवर. रागाने एखाद्या व्यक्तीकडे बघणे आणि हा काय आहे? एक व्हर्ब आहे. हा काय आहे मित्रांनो? एक व्हर्ब आहे. त्यानंतर बाकीचे शब्द पण बघूया. नॉ म्हणजे काय? कुरतडणे. नॉ म्हणजे काय? कुरतडणे. कुरतडणे. जे काही कुरतडलं जातं ते. त्यानंतर नॅश म्हणजे काय? दात खाणे. नॅश म्हणजे काय? दाट खाणे. दाट-ओठ खात्यात. ग्राइंड म्हणजे काय? दळणे. त्यामुळे ही आपली उत्तरं होणार नाही. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा टू टेक समवन समवेअर सडनली अँड क्विकली. एखाद्या व्यक्तीला अचानक कुठेतरी घेऊन जातोय आपण, त्याला व्हिक्स असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? व्हिस्क असं म्हटलं जातं. सो ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर. रश म्हणजे कुठेतरी घाईघाईने जाणे, परंतु कुणाला तरी घेऊन जाणे असा अर्थ होईल का? नाही. फ्लाय म्हणजे उडणे आणि फ्लिट म्हणजे इकडे-तिकडे जात राहणे. पुढचा प्रश्न बघा. वर्ड्स अटर्ड इम्पायसली अबाउट गॉड. वर्ड्स अटर म्हणजे पुटपुटणे आणि इम्पायसली म्हणजे काय? अपवित्रपणे. अपवित्र, अपवित्र. देवाबद्दल अपवित्र शब्द काढणे, ईश्वरनिंदा करणे त्याला काय म्हटलं जातं? इमोरल म्हणजे अनैतिकता, फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान, लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र. मग हाच शब्द उरला ब्लास्फेमी. ब्लास्फेमी म्हणजे काय? परमेश्वर, ईश्वर निंदा करणे त्याला ब्लास्फेमी असं म्हणतो किंवा मूर्तिभंजक जरी असेल त्यालाही आपण ब्लास्फेमी असं म्हणत असतो. क्विबल म्हणजे काय? तर एखादा व्यक्ती थेट न बोलता, डायरेक्ट न बोलता एखादी शब्द टालमटोल करून, गोलमोल करून बोलतो, राउंड अबाउट स्पीकिंग करत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण प्रिव्हॅरिकेट असं म्हणत असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. पहिला शब्द आहे प्रिमेडिकेट म्हणजे पूर्व औषधोपचार करणे. मेडिकेट म्हणजे काय? औषधोपचार करणे आणि प्री काय होईल? आधी म्हणजे आधीच जो औषधांचा उपचार केलेला आहे तो.
प्री नॉमिनेट आधीच नाव सुचवणे, प्री नॉमिनेट. त्यानंतर प्रिपॉन्डरेट, प्रिपॉन्डरेट म्हणजे काय? आधीच त्याच्यावर अवलंब असणे किंवा कंट्रोल घेणे. सो ही ऑप्शन्स आपली उत्तर होणार नाही. प्रिव्हॅरिकेट म्हणजे काय? टू टॉक राउंड अबाउट. वन हू कंपाइल्स अ डिक्शनरी, एक असा व्यक्ती जो डिक्शनरी कंपाईल करतो, डिक्शनरी तयार करतो, त्याला लेक्सिकोग्राफर असं म्हटलं जातं. हे सगळ्यांना तोंडपाठ असेल म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. जिओग्राफर म्हणजे काय? भूगोलतज्ञ जो असेल. लॅपिडिस्ट, लॅपिडिस्ट कुणाला म्हटलं जाईल? जो रत्नांवर विविध प्रकारचे कोरीव काम करतो त्याला म्हटलं जाईल. आणि लिंग्विस्ट म्हणजे कोण? जो भाषा तज्ञ असेल त्याला लिंग्विस्ट म्हटलं जातं. अ टेस्ट इन विच सेल्स फ्रॉम डिसीज्ड ऑर्गन्स आर रिमूव्हड अँड टेस्टेड. एक अशी प्रकारची टेस्ट की ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा जो ऑर्गन डॅमेज झालेला आहे किंवा जो डिसीज असणारा ऑर्गन आहे म्हणजे ज्याला आजार झालेला आहे तो ऑर्गन आणि त्या ऑर्गनमधले टिश्यूज जे आहेत किंवा सेल्स जे आहेत ते बाहेर काढले जातात आणि टेस्ट केले जातात. त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण बायोप्सी म्हणतो. ओके. ऑटोप्सी कोणाची होते? जो व्यक्ती मृत झालेला आहे त्याची ऑटोप्सी होते. ऑपरेशन म्हणजे सर्जरी आणि अॅम्प्युटेशन म्हणजे काय? एखादा अवयव कापणे. ओके. चलो. पुढे बघा स्पीड ऑफ ऑब्जेक्ट इन वन डायरेक्शन. स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही जर एक सोबत असेल तर त्याला आपण वेलॉसिटी असं म्हणतो. हे आपण ऑलरेडी 12वी-11वी मध्ये फिजिक्समध्ये जे आहे ते आपण याचा अभ्यास केलेला आहे. चौथा ऑप्शन वेलॉसिटी. ओके. त्यानंतर पेस म्हणजे काय? फक्त स्पीड, परंतु डायरेक्शन जर ॲड झाली तर ती व्हेलॉसिटी होईल. म्हणून हे आपलं उत्तर होईल का? नाही. टेम्पो म्हणजे काय? टेम्पो म्हणजे रिदम ज्याला लय आपण म्हणत असतो. आणि व्हेलोड्रोम म्हणजे काय? की जो सायकलचा ट्रॅक असणार आहे त्याला आपण व्हेलोड्रोम असं म्हणत असतो. पुढे बघा वर्क एक्स्ट्रीमली हार्ड ऑर इन्सेसंटली. वर्क एक्स्ट्रीमली हार्ड म्हणजे खूप मेहनत करणे आणि इन्सेसंटली म्हणजे काय? परपेच्युअल. इन्सेसंटली म्हणजे काय? परपेच्युअल म्हणजे काय? सातत्याने. सातत्याने एखादा व्यक्ती काम करत असेल, हार्डवर्क करत असेल, मेहनत करत असेल, तर त्याला आपण म्हणतो टॉईल. मग बघा जॉब म्हणजे काम करणे, क्राफ्ट म्हणजे कुशलता, टॉईल ऑप्शन 3 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? एक ॲक्टिव्हिटी. थेफ्ट ऑफ अनदर पर्सन्स रायटिंग. एखाद्या व्यक्तीची जी काही रायटिंग्ज आहे, त्याने जे काही लिहिलेलं आहे किंवा त्याने जे काही आयडियाज दिलेल्या आहेत, त्या जर चोरल्या जात असेल आणि या प्रकारच्या चोरीला आपण प्लॅगरिझम म्हणतो आणि एम-पी-एस-सीने पण हा प्रश्न अनेक वेळेस आपल्याला विचारलेला आहे. सो ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. बर्ग्लरी म्हणजे काय? घरफोडी. जेव्हा एखादं बंद घर फोडलं जातं आणि त्याच्यातनं वस्तू वगैरे, पैसे वगैरे, दागिने वगैरे घेतले जातात, चोरले जातात, त्याला म्हटलं जातं बर्ग्लरी. पायरसी म्हणजे काय? एखादी वस्तू असेल त्याची हुबेहूब कॉपी केली जाते. त्याला पायरसी असं म्हटलं जातं. सो ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होणार नाही आणि पिल्फरेज म्हणजे काय? छोटी-मोठी चोरी जी असते त्याला आपण पिल्फरेज असं म्हणत असतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल, की साहित्य किंवा लेखनासंबंधी जर चोरी झाली तर एक्झॅक्टली ते कुठे घेतलं जाईल? प्लॅगरिझममध्ये घेतलं जाईल. एक्सप्रेस अ प्रोपोझिशन, थिअरी एटसेट्रा इन क्लिअर ऑर डेफिनिट टर्म्स. एखादी थिअरी असेल ते जर क्लिअरली एखादा व्यक्ती मांडत असेल, तर त्याला काय म्हटलं जातं? त्याला आपण काय म्हणू? पब्लिश म्हटलं जाईल का? नाही. पब्लिश काय केलं जाऊ शकतं? पुस्तक पब्लिश केलं जाऊ शकतं. पॉस्ट्युलेट म्हणजे काय? एखादी थिअरी वगैरे मांडणे, परंतु ती क्लिअर आणि डेफिनेट टर्म्समध्ये असेल, तर ती पॉस्ट्युलेट होणार नाही. ओके. त्यानंतर प्रोक्लेम, प्रोक्लेम म्हणजे काय? घोषणा करणे. एनन्सिएट म्हणजे काय? तर एनन्सिएट म्हणजे एखादी थिअरी डेफिनेटली जेव्हा आपण मांडतो, त्याला आपण एनन्सिएट असं म्हणत असतो. पुढे बघा लिस्ट ऑफ इश्यूज टू बी डिस्कस्ड ॲट मीटिंग. काही इश्यूज जे मीटिंगमध्ये डिस्कस केले जाणार आहे, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण अजेंडा असं म्हणत असतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. शेड्यूल म्हणजे काय? एक टाईम टेबल. टाईम टेबल म्हणजे एक टाईम टेबल असणार आहे. प्लॅन म्हणजे काय? योजना असेल. पुढे बघा द प्रोसेस ऑफ डिसायडिंग द नेचर ऑफ डिसीज बाय एक्झामिनेशन. एखादी टेस्ट घेऊन, एक्झामिनेशन घेऊन त्याच्यावर विचार केला जातो, डिसाईड केलं जातं, की एक्झॅक्टली काय डिसीज झालेला आहे, काय आजार झालेला आहे. त्याला आपण डायग्नोसिस म्हणतोय तर सगळ्यांना माहिती आहे. टेस्ट म्हणजे काय? तर चाचणी करणे. परयुजल म्हणजे काय? एखादं जे लिहिलेलं आहे ते योग्य पद्धतीने लिहिलेलं आहे की नाही ते पाहणे. ऑपरेशन म्हणजे सर्जरी म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. दॅट व्हिच कॅन नॉट बी इझिली रेड. असं काही की जे इझिली रीड केलं जाऊ शकत नाही, ज्याला वाचलं जाऊ शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो? इलेजिबल. इलेजिबल म्हणजे आजही जी हडप्पा संस्कृती जी आहे, त्यामध्ये जे काही लेख किंवा त्यामध्ये जे काही लिखाण आहे, ते अजूनही आपल्याला रीडेबल झालेलं नाहीये. त्याला आपण इलेजिबल असं म्हणत असतो. हे आपलं उत्तर होईल. इनकॉम्प्रिहेन्सिबल म्हणजे काय? जे आपल्याला समजत नाहीये, जे समजण्याच्या किंवा आकलनाच्या बाहेर आहे, त्याला इनकॉम्प्रिहेन्सिबल आपण म्हणत असतो. अनरीडेबल म्हणजे काय?
अनरीडेबल म्हणजे ज्याच्यातलं आपल्याला रीड करता येत नाही. म्हणजे खराब अक्षरामुळे काही गोष्टी आपल्याला रीड करता येत नाही. त्याला आपण अनरीडेबल म्हणतो. आणि इल्लेजिबल म्हणजे काय? लिहिलेलं तर आहे, पण आपल्याला वाचता येत नाही. जसं की आपल्याला जॅपनीज लँग्वेज माहिती नाहीये आणि समोर जॅपनीज सेंटेन्सेस आले, तर आपल्याला कळणार नाही. ते आपल्यासाठी इलेजिबल असेल. ओके. परंतु आपल्याला परिचित असलेली भाषा आणि ती जर लिहिलेली आहे, परंतु एक्झॅक्टली ग्रॅमॅटिकली करेक्ट लिहिलेलं नाहीये किंवा अक्षर बरोबर नाहीये, त्याला आपण अनरीडेबल असं म्हणणार. ओके. सो हे आपलं उत्तर होणार नाही. अनइंटेलिजिबल म्हणजे जे आपल्याला आकलनाच्या बाहेर इनकॉम्प्रिहेन्सिबल आहे आणि अनइंटेलिजिबल म्हणजे काय, की जे इंटेलिजिबल नाहीये. ओके. ते म्हणजे ज्याला जे कुशल नाहीये, त्याला आपण म्हणू शकतो अनइंटेलिजिबल. त्यानंतर आहे वन हू फाइंड्स नथिंग गुड इन एनिथिंग. एखादा असा व्यक्ती, की जो सगळ्या गोष्टींमध्ये वाईटच बघत असतो. त्याला चांगलं काहीच दिसत नाही. ज्याला आपण निंदक म्हणतो. ज्याला आपण सायनिक असं म्हणतो. एम-पी-एस-सीने अनेक वेळेस विचारलेला हा शब्द आहे. टी-सी-एस वाल्यांनी पण भरपूर वेळेस विचारलेला शब्द आहे. क्रिटिक म्हणजे काय? समीक्षा करणारा. जो समीक्षक असतो त्याला क्रिटिक म्हणतो. ज्याला आपण रिव्ह्यू देतो असं म्हणतो. त्यानंतर सटायरिस्ट म्हणजे काय? व्यंग चित्रकार असणार आहे किंवा व्यंग लेखक असणार आहे. त्याला आपण सटायरिस्ट असं म्हणत असतो. त्यानंतर स्लँडरर म्हणजे कोण? जो व्यक्ती आपली बदनामी करतोय त्याला आपण स्लेंडरर असं म्हणतो. सो ऑप्शन क्रमांक 4 पण आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. पुढचा प्रश्न बघा. अ पर्सन हू प्रिटेंड्स टू बी व्हॉट ही इज नॉट. एक असा व्यक्ती की जो ढोंग करतोय. एक असा व्यक्ती जो काय करतो? प्रिटेंड करतो. प्रिटेंड करतो म्हणजे काय? तो ढोंग करतोय. एक असा व्यक्ती जो काय करतो? ढोंग करतो. जो तो नाहीये, त्याचं जे ढोंग करतो त्याला आपण इम्पोस्टर असं म्हणत असतो. सो बघा ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपलं करेक्ट उत्तर आहे इम्पोस्टर. एक्सप्लोरर म्हणजे काय? जो शोध लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्लोर करण्यासाठी निघालेला आहे, त्याला एक्सप्लोर म्हटलं जातं. प्रॉम्प्टर म्हणजे कोण? जो सूचना देणारा आहे, कमांडर किंवा ऑर्डर. आणि डिव्हायनर म्हणजे कोण? जो दैवी असेल तो. त्यानंतर आहे इन अ थ्रेटनिंग मॅनर. इन अ थ्रेटनिंग मॅनर म्हणजे काय? की अशा पद्धतीने, की ज्या पद्धतीने तुम्हाला काय केली जात आहे? धमकी दिली जात आहे. सो बघा या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे ऑमनसली. ऑमनसली म्हणजे काय? काहीतरी गोष्ट जी आहे, ती अपशकुन किंवा दुर्दैवाने घडणार आहे आणि म्हणून याला ऑमनसली आपलं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर स्प्राइटली म्हणजे काय? उत्साहाने. सो हे आपलं उत्तर होईल का? नाही. घासली म्हणजे काय? घासली म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो, की टेरिबली जे अतिशय भयानकपणे आणि टेरिबलीच ऑप्शनमध्ये ही दोघं ऑप्शन्स जे आहे, हे काय आहेत? सिनोनिम्स आहेत. सो ही आपली उत्तर होणार नाहीत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. तर अशा पद्धतीने आजच्या सेशनमध्ये आपण 30 प्रश्न कव्हर केलेले आहेत. जर अशा प्रकारचे आणखी काही महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची प्रॅक्टिस जर आपल्याला परीक्षेपर्यंत करायची असेल आणि तेही आपल्या या YouTube चॅनलवर फ्री ऑफ कॉस्टमध्ये, तर त्या पद्धतीने आपण आपल्या या लेक्चरला लाईक पण करायचं आहे आणि जितके जास्त लाईक होतील, तितक्या जास्त संख्येने आपण लेक्चर जास्तीत जास्त तुमच्यासाठी घेऊन आणण्याचा पूर्ण प्रयत्न करूया. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक यू सो मच. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. जय भारत.